लेट्स बिगिन. अगदी बेसिक्स पासून सुरुवात करूया. इन टर्म्स ऑफ नक्की आयुर्वेद म्हणजे काय, त्याची बॅक स्टोरी, हिस्ट्री. आयुर्वेद नावातच वेद आहे, म्हणजे तो या वेदांचा एक भाग आहे. 4 वेद आपल्याकडे जे आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. अथर्ववेदाचा हा उपवेद आहे. याला कधी ओरिजिन झाला, याला ओरिजिनच नाहीये, म्हणजे अनादी म्हणतो ना आपण, तो प्रकार आहे. ब्रह्मदेवाने याचं स्मरण केलंय या 4ही वेदांचं, आणि त्याची उत्पत्ती आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे त्याचं असं कुठे डॉक्युमेंटेशन नाही की याचं ओरिजिन कधी येतं, कारण ते अनादीच आहे, ब्रह्मदेवापासून आहे. आणि मग तो पुढे पुढे कसा आला, तर ब्रह्मदेवानी दक्ष प्रजापतीला शिकवला, दक्ष प्रजापतीने इंद्राला शिकवला, इंद्रानी अश्विनी कुमार म्हणजे जे देवांचे वैद्य किंवा डॉक्टर, त्यांच्याकडे, ते जुळे भाऊ होते, त्यांच्याकडे तो पास ऑन झाला. असा तोपर्यंत तो देवलोकात होता. आणि नंतर एक अशी मस्त स्टोरी आहे की जो पृथ्वीवर कसा आला ती सांगतो. की दक्ष प्रजापती जो होता त्यांनी यज्ञ अनुष्ठान केलेलं, तेव्हा शंकराला त्यांनी बोलवलं नाही. त्याची मुलगी म्हणजे शंकराची बायको सती, तिला राग आला आणि तिने यज्ञकुंडातच आहुती दिली. त्यामुळे शंकराला संताप आला, तिथनं तो ताप शब्द आहे. आणि मग त्यांनी तांडव सुरू केलं आणि सगळ्या पृथ्वीवर तो ज्वर नावाचा, म्हणजेच आपण आता फिवर म्हणून, किंवा त्या काळाचा एक काइंड ऑफ पॅन्डेमिक, असा सगळ्या पृथ्वीवर पसरला. पण हे इंटरेस्टिंग आहे, म्हणजे सांगतोयस तू ऋषीमुनी, इंद्र, बेसिकली देवलोक होता त्यावेळेस. आणि दिस इज नॉट अ मायथॉलॉजी, दिस आर रिअल कॅरेक्टर. हो, म्हणजे इतकं पण आहे, कॅरेक्टर्स इतकं आहे की इंद्राला अजून ह्याच्यात रेफरन्स आता आपण ह्याच्यात जातोय, वैदिक काळात जातोय, म्हणून इंद्राला पाईल्स आहे. हा रोग किंवा मूळव्याध अर्श हा इंद्राला आहे आणि तो त्याचा कधीच बरा होत नाही. शाप आहे त्याला, पाईल्स आहे आणि त्याचा तो कधीच बरा होत नाही. त्यामुळेच तो त्याच्या आसनावर सारखा त्याला बसताच येत नाही, कोणतरी त्याच्यावर अटॅकच करतो. आपल्याकडे एक म्हण आहे, तक्रम शक्रस्य दुर्लभम, म्हणजे तक्र म्हणजे ताक, हे शक्र म्हणजे कोणाला, तर इंद्राला मिळत नाही, त्यामुळे त्याचा पाईल्स बरा होत नाही. इतके जुने रेफरन्सेस येते. डायरेक्टली इनडायरेक्टली ताक कुड बी समथिंग दॅट. हो, म्हणजे पृथ्वीवरचं अमृत हे ताक आहे आणि इंद्र ते शोधत पृथ्वीवर येत असतो, फिरत असतो, अशा स्टोरीज आहेत. सो त्याला एवढे जुने रेफरन्सेस आहेत आयुर्वेदात. जशी काही त्याची उत्पत्ती ह्या साली झाली किंवा ह्यांनी शोधून काढलं असं नाहीये. असं नाही की ज्यांना मूळव्याध आहे त्याने स्वतःला इंद्र म्हणून समजून घ्यावं. क्युअर करा प्लीज, डॉक्टरांकडे क्युरेबल आहे. क्युरेबल आहे दोन्ही वेजनी, म्हणजे मेडिसिनली आणि सर्जिकली पण कधी लागलं तर. आता त्यात सुद्धा कसं झालं की धन्वंतरी कोण आहे हा पण एक विचारला जातो, हा पण एक देव आहे. तर तो समुद्र मंथनात आलेल्या रत्नांपैकी एक रत्न आहे, किंवा तो विष्णूचाच अवतार आहे असं आपण, म्हणजे विष्णूचं त्यामध्ये एक काय म्हणतात अंश आहे असं म्हणतो. त्या पद्धतीने धन्वंतरी हा देव आहे, बट त्याची लिनिएज आहे ते सगळे सर्जरी वाले डिपार्टमेंट वाले आहेत. ओके. आणि इकडे जे बाकी तुम्ही इंद्र किंवा ही जी मी लिनिएज सांगितली ही मेडिसिन वाले आहेत, ही लिनिएज, असं आपण दोन हे करू शकतो. मेडिसिन आहे म्हणजे कळलं नाही, एक सर्जरी डिपार्टमेंट, दुसरी ओके इंटरनल मेडिसिन, औषध, वनस्पती शास्त्र किंवा असं. तर आयुर्वेदामध्ये असे डिपार्टमेंट्स पण खूप आहेत, म्हणजे 8 अष्टांग आयुर्वेद असंच त्याला म्हणतात. की कायचिकित्सा म्हणजे मेडिसिन, बालक म्हणजे पेडियाट्रिक, त्यानंतर ग्रह म्हणून एक पण आहे की ग्रह बाधा किंवा ग्रह दोष, हे पण आयुर्वेदामध्ये सांगितलंय. त्याचा आता खरं सांगायचं तर आताच्या ह्याच्यामध्ये करिक्युलम मध्ये BAMSच्या आमच्या त्याचं काही असं हे नाहीये, सिलेबस मध्ये काही नाहीये, कारण त्याच्यावर जास्त स्टडीज नाही झाले किंवा त्याचं जास्त कुठे त्याचं लिटरेचर जास्त प्रमाणात नाही. भृगु संहितेत वगैरे काही रेफरन्सेस मिळतात तितकंच, पण त्यामध्ये मणिधारण किंवा ह्या ग्रहाने हे होतं त्याच्या, किंवा बालग्रह पण आहे की पहिल्या साधारणतः लहान बाळांमध्ये त्यांना अनाकलनीय ताप येतो, काही कळत नाही, किंवा पॅरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन असं त्याला मॉडर्न टर्मिनॉलॉजी देतात, की ताप येतो का कळत नाही, तर त्याला ग्रहबाधा असं आयुर्वेदामध्ये हे, किंवा भूतग्रह की कशाने तरी, किंवा आपण कोकणात वगैरे म्हणतात बाहेरचं आलंय काहीतरी. सो दॅट इज बाधा, तो एक डिपार्टमेंट आहे. त्यानंतर दौष्ट्रा म्हणून एक टॉक्सिकोलॉजीचं पूर्ण एक वेगळं डिपार्टमेंट आहे.
सर्जरी आहे, असे 8 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. एक रिज्युनेशनचं पूर्ण रसायन चिकित्सा म्हणजे इम्युनिटी आता ज्याला हायलाइट करतात ते एक वेगळं डिपार्टमेंट आहे. सो असं खूप व्हास्ट आहे आयुर्वेद. एक इमेज आयुर्वेदिक डॉक्टरची इमेज जी आता सध्या आहे, जी बेसिकली हल्लीच्या लोकांमध्ये थोडंसं अवेअरनेस आहे, त्याच्यामुळे प्रॉब्ली चांगली होत चालली असं म्हणायला हरकत नाही. अगदी पूर्वी मे बी जडीबुटी डॉक्टर असंच म्हणायचे आणि बेसिकली लोक थोडेसे दजावायचे किंवा त्यात कॉन्फिडन्स होता की आपण ऍलोपॅथीमध्ये जाऊन पटकन काही औषधच नाहीये. पण टेक्निकली आता तू जे सांगतोस लिनेज बेसिकली हिस्ट्री ती एवढी जुनी आणि एवढी स्ट्रॉंग आहे की थोडंसं अजून सांगितलंस तर. त्याचं काय झालं सांगू का, आपल्या मागच्या साधारणतः 4-5 पिढ्या म्हणून खूप आक्रमणांना आपण सामोरे गेलो. म्हणजे मुघल येऊन गेले, ब्रिटिश येऊन गेले, सगळे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे लोक येऊन गेले आणि त्यांनी खूप डिस्ट्रक्शन केलं. म्हणजे खूप ह्यूज युनिव्हर्सिटीज नॉर्थला होत्या, तक्षशिला, नालंदा, ह्या सगळ्या जाळल्या अक्षरशः. म्हणजे त्यात काही राख पण नाही राहिली, इतकी बेकार परिस्थिती तेव्हा झाली. आणि तेवढंच त्यांनी फक्त नुकसान नाही केलं, त्यांनी आपलं एज्युकेशनल सिस्टीम आणि आपली मेंटल एक वैचारिक की तुम्ही क्षुद्र आहात. आपण जे पूर्वी एक म्हणजे जी आपण भारतीय संस्कृती इतकी उच्च दर्जाची आहे त्याच्यात त्यांनी आपल्या मनात इतकं बिंबवलं म्हणू किंवा आपल्याला तेवढं की आपण क्षुद्र आहोत की आपल्याला काहीच येत नाही. ब्रिटिश लोकांनी पण येऊन शेवटी तेच केलं की पहिलं त्यांचं एज्युकेशन किंवा त्यांची हिस्ट्री गायब करा सगळी. त्या कारणाने काय झालं, मागच्या 2-3 पिढ्या त्या एका ह्याच्यातनं गेल्या, सदम्यातनं म्हणून की त्यांचा, त्यामुळे आपल्याला नॅचरली विश्वास उडला किंवा त्या गोष्टी कालबाह्य होत गेल्या. राहिलं काय तर वैदू लोक राहिले, ज्यांच्याकडे पारंपरिक ते होत गेलं, त्यांना वैदूच म्हणायचे. खरं तर ते वैद्य असायचे पूर्वीचे, राजवैद्य ही पदवी असायची. किंवा राहिला अजून काय तर किंवा राहिलं काय तर अजून आजीबाईचा बटवा, म्हणजे घरगुती औषधं, हे एवढ्या पुरतं ते मर्यादित राहिलं. पण आता काय झालंय, हळूहळू म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर मॉडर्न मेडिसिन जे म्हणतो त्याला साधारणतः 500 वर्षाचा इतिहास आहे. की 300 वर्षापूर्वीचा प्लेग वगैरे, त्याच्यानंतर असं ते खूप हळूहळू, त्यानंतर अँटीबायोटिकचं इव्होल्युशन असं होत होतं. त्याच्याकडे 500 वर्षाचा त्यांच्याकडे एक पॅटर्न आहे आणि तो रिसर्च होत गेला. त्यांचे पेपर्स, प्रेझेंटेशन सगळं त्यांच्याकडे काय म्हणतात डॉक्युमेंटेशन खूप त्यांनी प्रिसाइज केलं. आणि वर परत त्यांचीच आक्रमण असल्या कारणाने ते आपल्याकडे इम्पोज होत गेलं आपल्या मेंटली पण. त्यामुळे आपल्याला पूर्वी जे घरगुती उपाय माहिती असायचे ते आता घरगुती उपाय म्हणजे ताप आला की क्रोसिन हा घरगुती उपाय आपल्याला, अक्षरशः लहान मुलांना अजूनही तुम्ही खेडोपाडी गावात गेलात तर हे पाहायला मिळतं की ताप आल्यावर लसणाची माळ गळ्यात बांधा असे वगैरे उपाय करतात. लहानपणी मी ऐकलं, म्हणजे बघितलं म्हणून माझ्या आता गेलं तर आय डोंट थिंक ते पण नसेल. पण अगदीच मग कोर एरियात गेलो तर, रिमोट प्लेस मध्ये गेलो तर असेल प्रॉबेबली, कारण तिथे मेडिकलच नसतं, त्यामुळे त्यांना माहितीच नसतं. त्यामुळे तिथे ते कदाचित असेल. सो जिथे मेडिकल पण नाहीये तिथे पण आयुर्वेद चालतो, कारण की तुमच्या घरातच सगळे औषधं असतात. सर्जरी हे एका आयुर्वेदिक डॉक्टर कडनं ऐकलं असं वाटतं की अरे आयुर्वेदामध्ये पण सर्जरी असते, पण एक इट्स लाईक अ मिथ, म्हणजे माहिती नाही कसं करतात. मॉडर्न मेडिसिन मधल्या सर्जन माणसाला पण विचारलं तरी त्यांच्यानुसार फादर ऑफ सर्जरी सुश्रुता. बेसिकली सर्जरी म्हणजे काय, जे मोडलंय ते सरळ करायचंय. मोडलेली गोष्ट जी आहे ती तुमची जी अॅनाटॉमी आज आहे तीच तुम्ही जन्माला म्हणजे माकडाचा माणूस झालाय तेव्हापासून तीच असणार आहे ना. म्हणजे प्रिन्सिपल्स आर जस्ट गोइंग टू बी सेम, काहीच प्रश्न नाही. म्हणजे आयुर्वेदामध्ये त्या सुश्रुतांनी इतकं वर्णन केलंय, त्यामध्ये सर्जरीज तर एक बाजू झाली की रायनोप्लास्टी आहे, त्यानंतर कॅटरॅक्टची सर्जरी आहे, नंतर फ्रॅक्चर्स सगळी कव्हर केलेलीच आहेत, त्यानंतर ह्याचं किडनी स्टोनची ऑपरेशन्स आहेत. इव्हन आता हा एक बाजू, पण मासानुमासिक म्हणजे फिटल डेव्हलपमेंट, गर्भाशयामध्ये प्रत्येक महिन्यात बाळाची वाढ कशी कशी होत जाते, कुठल्या महिन्यात साईज साधारणतः काय असतो, कुठल्या महिन्यात हाताची निर्मिती होते, कुठल्या महिन्यात मेंदूचे डेव्हलपमेंट होते, कुठल्या महिन्यात डोळे, कुठल्या महिन्यात जीभ, हे सगळं, कुठल्या महिन्यात फुफ्फुस, हृदय, ह्या प्रत्येकाचं डेव्हलपमेंट कसं होत जातं इतकं डिटेल सुश्रुतांनी वर्णन केलंय. म्हणजे तेव्हा सोनोग्राफी मशीन नाही
किंवा स्कॅन करायला दुसरी काही हे नाही तरीही. सो ते एवढं जुनं आहेत आणि त्याचे रेकॉर्ड संहितेत आहेत. त्यामुळे तसा तो आयुर्वेद जुना आहे. फक्त काय झालंय, पहिल्या गुरुकुल परंपरेमध्ये म्हणलं तसं तो मौखिक शिकवला जायचा एकमेकांना, तेव्हा काही लेखी स्वरूपात नसायचा. मग नंतर चरकाने पहिल्यांदा तो लेखी स्वरूपात आणला. म्हणजे कसा आणला तर ते सुद्धा ते पॉडकास्ट सारखंच आहे, त्यांनी कॉमेंट्री लिहिली फक्त. आणि चरकची जेवढाच माहिती आहे लोकांना. चरक ही एक नावाची फार्मसी आहे, छान चांगली फार्मसी आहे त्यांची, पण ते प्रॉडक्ट्स माहिती आहेत. त्यामुळे ती संहिता आहे बेसिकली, ती आम्हाला स्टडीला असते. आणि त्याच्यात हे सगळे आयुर्वेदाचे मेन रेफरन्सेस असतात की कुठलं चूर्ण द्या, कुठलं, म्हणजे आपल्याला एकच चूर्ण माहिती असतं, सीतोपलादी वगैरे असं बेसिक. अशी खूप हजारो चूर्ण आहेत आणि हजारो कल्प आहेत. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. प्रश्न तर भरपूर आहेत माझ्याकडे, पण लेट स्टार्ट विथ व्हेरी कॉमन जे आपण एक्सपिरियन्स करतो, किंवा म्हणजे पित्त किंवा ऍसिडिटी. सो ऍसिडिटीसाठी आपण मे बी ताप पितो घरात, बाकी माहित नसतात. काही म्हणतात की अँटा ऍसिड का काही गोळी असतात, पण खरंच त्याचा उपयोग होतो की नाही, कारण मे बी थोड्या साठी चांगलं वाटतं. पण आय एम नॉट टू शुअर की वात किंवा जे काही आपण म्हणतो मला वात आहे, इट्स लाईक ट्रेडिशनल कसं असतं माहिती नाही, पण असं म्हणतात की वात आहे, वातामुळे प्रॉब्लेम्स अजून होतात, पित्त होतं. दीज आर लाईक व्हेरी बेसिक आजार असं आपण म्हणू शकतो, जी सुरुवात असते. पण इफ यू कॅन थ्रो सम मोर लाईट ऑन दॅट. पित्त किंवा वात हा आजार नाही, पहिली गोष्ट. ते आयुर्वेदामध्ये 3 एक बेसिक फंडामेंटल्स आहेत, वात, पित्त आणि कफ. हे 3 दोष आहेत. दोष म्हणजे आपल्यात चालण्यात, बोलण्यात, वागण्यात दोष असतात ते नाही. दोष म्हणजे हे त्याला आम्ही ते बिघडू शकतात म्हणून त्याला दोष म्हणतो. ओके. आपल्या कृत्यांनी, कर्मामुळे, खाणं पिणं वेडवाकडं किंवा काही कुकर्म, कुपथ्य म्हणू, या सगळ्यांनी जेव्हा काही याचा बॅलन्स डिस्टर्ब होतो तेव्हा डिसीज होतात. पित्त म्हणजे फक्त जळजळणे असं नाही, पित्त हे डोळ्यात पण असतं, पित्त हे पचनाचं तर असतं, पित्त हे स्किनला पण असतं. असे अनेक ठिकाणी 5 प्रकारची पित्त असतात, ज्याची स्थानं वेगवेगळी आहेत. सूक्ष्म स्वरूपात ते सगळीकडे पित्त असतं. तसंच वात म्हणजे लोकांना काय वाटतं फक्त गॅसेस झालेत म्हणजे वात झाले, किंवा ढेकर बर्ब्स येतात म्हणजे, तसं नाही, तो सांध्यांच्या ठिकाणी पण असतो, जॉईंटच्या ठिकाणी. ते कुरकुरायला लागले, दुखायला लागले म्हणजे वात वाढला, वात व्याधी, संधिवात, त्याच्यावरनं चालायला शब्द आहे. ओके. पचनाचा तर आहेच आहे, म्हणजे जसा जो बिघडतो तो, ते त्याच्यातले एक छोटे छोटे भाग आहेत जे आपण बोली भाषेत हळूहळू त्याला तेवढंच हे झालं. पण किंवा कफ झालाय म्हणजे छातीत कफ झालाय किंवा थुंकी वाटे कफ पडतोय तेवढाच नसतो, हा कफ दोष आहे. तो हृदयाच्या ठिकाणी पण आहे, तो सांध्यांच्या ठिकाणी पण आहे. म्हणजे आपण त्याला कदाचित एक ल्युब्रिकेशन म्हणू, की जॉईंट नीट चालावा त्याच्यासाठी त्या ठिकाणी सायनोव्हेल फ्लुइड जे असतं, आता आपण म्हणू की जे जॉईंटच्या ठिकाणी एक असतं, ओके, वंगणासारखं काम करणं. वंगण शब्द खूप वंगण कमी झालंय त्यामुळे हाडं झिजली, गुडघा झिजला, असं. तर त्याच्या ठिकाणी कफ असतो. पण ते हे सगळे जेव्हा प्राकृत किंवा नॉर्मल त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये असतात तेव्हा ते तुमची बॉडीची फिजिओलॉजी चांगली ठेवतात. तुमचं खाणं पिणं चुकलं म्हणजे, आता समजा मिसळ खाल्ली, तरी वेडवाकडे खाल्लं, काहीतरी जळजळीत खाल्लं, खूप जागरणं केली, की हा पित्त दोष बिघडतो म्हणजे वाढतो. वाढल्यानंतर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत त्याच्यात मग ते सिम्पटम्स उत्पन्न करतो, असं. मग त्याच्यात जळजळणे किंवा डोकं दुखणे किंवा हातापायची आगाग. आपल्या शरीराला काय सूट होतं काय नाही, जोपर्यंत आपण खात नाही पित नाही तोपर्यंत कळत नाही. आणि किती वेळा आपल्याला, फॉर एक्झाम्पल मिसळ इतकी आवडते प्रचंड सगळ्यांना की तिखट लागतंय, हळहळ हाय हाय होते, तरी आपण खातोय आणि त्याचा त्रास होतो बरं का, नाही. आणि सबकॉन्शियसली आपण एक्सेप्ट पण करतो की मला मिसळ खाल्ल्यावर त्रास होतो, तरी किती घ्यावी किती नाही घ्यावी, मीडियम लाईट किती खावी. सो बेसिकली एक खायची तर आहे आणि त्रास पण होतो. पण मग असं जर काही असेल तर मग प्रॉबब्ली व्हॉट इज दी सोल्युशन आउट, की एक दुसरा ट्रॅक काय असेल. साधं एक बघू, एक कुठली तरी ठराविक मिसळ, कुठली बेडेकर म्हण, मामलेदार म्हण, कुठली तरी एक मिसळ अशी ठरवू. आपण 3 जण कोणी खायला गेलो, प्रत्येकाला सेमच त्रास होतो असं नाही. एखाद्याला गॅसेस होतात, एखाद्याला ऍसिडिटी होऊ शकते, एखाद्याला काही होणार नाही.
तो ह्याच्यावर हे कशावर ठरतं तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. त्याला बॉडी टाईप म्हणून किंवा आयुर्वेदामध्ये प्रकृती परीक्षण हे पण सध्या खूप हिट झालेलं आहे की हो. माझी प्रकृती काय ते सांगा. होत काही नसतं पण प्रकृती काय ते सांगा असं विचारायला येतात लोक. सो प्रकृती स्वतःचीच म्हणजे हा डॉक्टर माझा बॉडी टाईप काय वा तर तो डिसाईड करायला वेगवेगळे तुमच्याकडे क्रायटेरिया असतात की म्हणजे आता तुम्हाला तू जसं म्हणलास की कदाचित तुला लगेच ऍसिडिटी होते थोडीशी मिसळ खाल्ली किंवा एखाद दिवशी जागरण झालं किंवा चहा खूप झाला तर त्याच्यात कदाचित तुझी बॉडी टाईप पित्ताची असू शकते, पित्त प्रकृतीची. ह्याला आपण पित्त प्रकृती म्हणतो. त्या माणसाने जेव्हा पित्तकारकच गोष्टी खाल्ल्या तेव्हा ते नक्कीच शूट होणार आहे. वर्सेस एखाद्याची कफ प्रकृती आहे म्हणजे तो खूप संथ आहे किंवा ज्याला सतत सायनसचा किंवा सर्दीचा त्रास आहे किंवा असा एखाद्याला दम्याचा त्रास आहे असं पण पकडू किंवा असे काही डिसीज आहे त्याला मिसळीने त्रास नाही होणार पण त्याला आईस्क्रीमने त्रास होईल. तर त्याची कफाची प्रकृती झाली. अशानुसार ते प्रकृती आम्ही ठरवतो. म्हणजे इव्हन पेशंट येतो चालत त्याच्या गेटवर नाही कळत एखादा खूप संत येतोय आहे म्हणजे असं स्थूल वगैरे नाही पण यायचीच एकदम स्लो स्टेडी शांत आहे बोलण्यात पण एकदम रिलॅक्स्ड बोलतोय तो कफ प्रकृती. पटपट 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 करतोय तो असं एकदम हालचाल आणि खूप चंचल आहे तो वात प्रकृतीचा आपण म्हणतो. ओके. किंवा जो चिडून रागात बोलतोय किंवा तसे असे डोळे पण असे जास्त ब्राईट किंवा असे लालसर वगैरे वाटतात किंवा त्याची स्किन एकदम अशी लाल होते पटकन असे ते पित्त प्रकृती. असं साधारणतः बघून पण खूप त्याला हे आहेत क्रायटेरियाज आहेत त्याच्या लावून मग आम्ही त्याच्यावरती फायनल करतो की याची ही प्रकृती आहे. अशी एकच नसते जोडीनी पण असते की तुझी आता कदाचित म्हणलास तर तू पित्त प्रधान कफानुबंधी असं पण असतं. बेसिकली इट्स नॉट अनॅमली तुमच्यामध्ये पण जर तुम्ही डिस्टर्ब केलं ते इक्वेशन तर मग ते कॅन टर्न इनटू अन अनॅमली काहीतरी होऊ शकतं तुम्हाला. दॅट कुड बी एनिथिंग. इंटरेस्टिंग. आयुर्वेदाचे साईड इफेक्ट्स खरंच असतात म्हणजे लोक युजली असं माझं तरी अंडरस्टँडिंग आहे की काही होत नाही तुम्ही घ्या गोळ्या त्याचा काही साईड इफेक्ट नसतो वर्सेस ॲलोपॅथीचं नक्कीच साईड इफेक्ट असतात. एवढं तर एवढं स्ट्रॉंगली लोक म्हणतात की बाबा नाहीच तुला ही गोळी सूट होणार नाही. आयुर्वेदाचे मात्र काही साईड इफेक्ट्स नाही असं नाहीये. हा गैरसमज आहे मोठा. व कुठलीही गोष्ट अतिरेक झाला की काही ना काहीतरी त्रास होतो. त्यामुळे काही लोक काय करतात की फॉर एक्झाम्पल गिलोय आत्ता किंवा अश्वगंधा किंवा आता कोविडमध्ये बघ बरेच जण ते काहीतरी काढेच प्यायचे मला इम्युनिटी वाढवायची म्हणून. करेक्ट. त्यात दालचिनी घाल लवंगा घाल मिरी घाल नंतर अश्वगंधा गिलोय वगैरे सगळं घालून एक डिकॉक्शन करून काढा रोज प्यायचा इम्युनिटीसाठी. ते पिऊन पाईल्स झालेले इतकी हिट वाढली अंगात लोकांच्या पाईल्सच्या पेशंट समोर यायला लागले. कोविडमध्ये पाईल्स. पण दिस हॅपन्ड. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही अतिरेक केला म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेतली की त्याचे साईड इफेक्ट असतातच. बट हे आहे की जे उलटे जे आयुर्वेदाबद्दल गैरसमज पसरलेत की त्या गोळ्या खाऊन काहीतरी लिव्हरवरच असं होतं किंवा त्यात मेटल्स असतात किंवा त्यामध्ये अजून काही मिनरल्स वापरले जातात तर ती जी आहे ना ते थोडस लोकांपर्यंत पोर्ट्रे चुकीचं झालंय. आम्ही औषधामध्ये मेटल्स असतात पण ते पूर्ण शुद्ध करून त्याच्यावर प्रोसेस आहेत ते आपण सांगतो. म्हणजे आता सूतशेखर नावाची गोळी माहिती आहे सगळ्यांच्या घरोघरी बरेचदा पाहायला तर त्यातला सूतशेखर मधला सूत हा जो शब्द आहे ना इट रिप्रेझेंट्स मर्क्युरी. सो वी आर इटिंग मर्क्युरी आणि आपण लहानपणापासून शिकलो की मर्क्युरी हायली पॉयझनस आहे. हो हो. थर्मामीटर फुटला की तो मर्क्युरी गोळा करताना हात धुवा हे करा तो पोटात नको जायला वगैरे. पण हा मर्क्युरीवरती 8 प्रकारच्या बॅक टू बॅक प्रोसेस होतात. म्हणजे थोडक्यात त्याचं भस्म करतात इतक्या लेवलला जातं तो आणि मग त्याची एक ब्लॅक कलरची फाईन पावडर तयार होते ती आम्ही औषधांमध्ये वापरतो. लाईक वाईज आम्ही फार हिरक भस्म पण वापरतो कॅन्सरच्या पेशंटमध्ये वगैरे ट्रीट करायला. हिर्याचं भस्म ते जे असतं त्याला आम्ही फर्नेसेसमध्ये टाकतो. पूर्वी त्याला पुट म्हणायचे पुट देणे म्हणजे शेण्यांमध्ये साधारणतः 10 फूट बाय 10 फूट बाय 10 फूट असा खड्डा काढून त्याच्यामध्ये साधारणतः एक मडकं ठेवायचं. जे पण कसं बनवायचं त्याचंही वर्णन आहे की हे फुटू नये तडे जाऊ नयेत आणि त्याच्यामध्ये ते हिरे प्रोसेस्ड हिरे ते पण काही द्रवांमध्ये काढ्यांमध्ये भिजवत ठेवून मग त्याला
कशा फर्नेसमध्ये ठेवायचं की त्याचं भस्म होतं. आणि कसलं भारी आहे म्हणजे इट्स लाईक टेकिंग इट टू डिफरंट झोन. आणि हा पूर्ण एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो पूर्ण टेक्निक. औषधीकरणाचा तर खूप वेगळा पूर्ण सेगमेंट आणि हे सगळं नॅचरली अवेलेबल असतं, त्याचा वापर होतो, राईट? सुवर्ण भस्म वापरतो आम्ही, ते माहिती असेल. इव्हन त्याचा तर प्रयोग लहान बाळांपासून पण सांगितला जातो. म्हणजे नवजात बालकाला, अगदी नवीन जन्म जस्ट झालेल्या बाळाला पण ही आपल्याकडे पद्धत आहे की वडिलांनी आपलं 24 कॅरेटचं वळं अजूनही देतात, म्हणजे छोट्या सारणीवर थोडासा 2 ड्रॉप मध घेऊन ते उगाळून बाळाला चाटवावं. ही जी पद्धत आहे की काय त्याचं, कारण ते जेव्हा तुम्ही उगाळता तेव्हा पण, किंवा इव्हन तुम्ही त्याचं भस्म करता तेव्हा ते इतकं नॅनो लेवलला जातं, मायक्रो पण नाही, नॅनो पार्टिकल्स त्याचे होतात. आणि मग ते तुमच्या शरीरात रेडी ऍब्सॉर्ब होतात आणि ते शरीरात कुठे अडकत नाहीत. बरं, आता झालं काय, काही काही कंपन्या ज्या आहेत ना त्या इम्प्रॉपर किंवा अर्धवट प्रोसेस करायला लागले. त्या कारणाने ही जी भस्म आहे ती पूर्ण नॅनो न जाता मायक्रो लेवलला राहायला लागली. मग त्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यामुळे आम्ही रेकमेंड करताना स्टँडर्डाइज केलेल्या कंपन्या, किंवा आमच्याकडे पण आता HPTLC किंवा ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्यांनी आपण औषधाचं स्टँडर्डायझेशन केलं जातं, की त्याच कंपन्यांची औषधं शक्यतो वापरावीत की जी तुम्हाला त्रास नाही देणार. आणि त्याचा डोस तुम्हाला जो डॉक्टर सांगेल त्याच लेवलने घ्या. जास्त घेतला, सुच्छेकर रोज डोकं दुखतं म्हणून टाकली, असं उपयोग नाही. त्याला सबस्टिट्यूट आहे प्लेन हर्बल मधली एक. हर्बल म्हणजे मी असं म्हणेन की ज्यात मेटल्स नाहीयेत, तशी एक लघु सुच्छेखर म्हणून येते, ती पण तुम्ही वापरू शकता, जी कदाचित रोज खाल्ल्यावर त्रास नाही होणार. पण लघु सुच्छेखर खूप रोज खाल्ली तरी ड्रायनेस येऊ शकतो, कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. फ्रुट्स किंवा फळं डायरेक्टली खावीत की ज्यूस करून प्यावीत? की कारण ज्यूस मध्ये पण नुसतेच ज्यूस पिवत नाही काही लोकांना, ते साखर पण घालतात. असं पण ऐकलं की जर तुम्ही एका वेळेस एक फळ खाल्लं, फॉर एक्झाम्पल ऑरेंज, ऑरेंज 10 बर्ड्स तुम्ही खाल्ले तर तुम्हाला वेळ लागतो खायला, च्यू करायला वेळ लागतो. पण जर तुम्ही ज्यूस केलं तर 2 ऑरेंजेस किंवा 3 ऑरेंजेस घालता. सो इफ यू कॅन, नक्की काय ज्यूस फळांचा जो असतो ना, तो एक तर पहिली गोष्ट म्हणजे ताजा घ्यावा. 24 तासाच्या आत तो कन्झ्युम व्हायला पाहिजे, कुठल्याही फळाचा ज्यूस. आणि मी रेकमेंड करीन अख्खी फळं खावी, कारण कुठलीही तुम्ही पदार्थ जेव्हा घेता ना तेव्हा त्याचे सगळ्या प्रॉपर्टीज एकत्र पोटात गेल्या पाहिजेत. जे बिया फक्त सोडून आपण त्याच्याबरोबर जे फायबर्स असतात तेही पोटात जायला पाहिजेत. थ्रेड्स असतात तेही पोटात जायला पाहिजेत. त्याने तुम्हाला, म्हणजे ते फायबर्स रिच इन फायबर आहेत, त्यामुळे तुम्हाला ते पोटाला गरजेच आहेत. आणि तुमचं पोट भरतं चावून चावून खाऊन. आणि कुठलंही फळ खाल्लं कुठलंही तर त्याने थोड्या अधिक प्रमाणात कफ होतो. त्या कारणाने आम्ही सांगतो की तो अति नाही का, 1 वाटी एवढंच, म्हणजे अर्ध संत्र, अर्ध सफरचंद किंवा 2 केळी किंवा वाटीभर छोटी आपली आमटीची वाटी असते तेवढंच हे काय पपई वगैरे असं काहीतरी तुम्ही फळं खाऊ शकता. फ्रूट प्लेट म्हणजे थाळी भरून फळं खाणे हे योग्य नाही. आणि जेव्हा तुम्ही फ्रूट सॅलड पण नाही, किंवा तुम्ही ते सुद्धा वाटीभर खाऊ शकता, पण ते तुम्ही ताटभर जेव्हा मिक्सरला लावता तेव्हा त्यातनं एक एवढासा कपभर ज्यूस निघतो. सो तेवढ्या हाय, आणि त्यात परत साखर घालायची, म्हणजे एवढ्या ते फ्रुक्टोज आणि ग्लुकोज एवढ्याची शरीराला गरज नसते. सो तुम्हाला रोज जर का फळं खायची असतील तर मी म्हणलं तसं ब्रेकफास्टला किंवा दुपारी 4-5 वाजेपर्यंत त्याच्या आत काय 1 वाटीभर क्वांटिटी जाईल इतपत फळं रोज जायला काही हरकत नाही. थोडेसे टँजंट करू औषधांकडे. औषधं जी तुम्ही करता, आता तुम्ही एवढी प्रोसेसिंग करता, वेळ घेता, औषधांचे जे मटेरियल, रॉ मटेरियल, ते तुम्हाला कुठं सोर्स करून घ्यायला लागतं, तुम्ही आणता. सो एवढं सगळं करून ज्यावेळेस फिनिश प्रोडक्ट, तर एक विचारायचं की किती महाग असतात औषध, कुठली महाग असतात, किंवा त्याची ड्युरेशन म्हणजे लाईफ किती असतं, त्याला पण एक्सपायरी असते बघा. हे एक अजून एक आहे की आयुर्वेदाच्या औषधांना एक्सपायरी नसते युजली. सांगतो, प्लेन हर्बल म्हणजे ज्यामध्ये फक्त वनस्पती मिसळून ज्या औषधं तयार केलेली आहेत किंवा वनस्पती वापरून औषधं केली आहेत त्याला साधारणतः रफली 3 ते 5 वर्षाचा वगैरे एक्सपायरी पिरियड असतो. त्यानंतर
ज्यात भस्म वापरले तुम्ही, आपण जे मगाशी बोललो की Powder पावडर दिल्या जातात, फर्नेसमध्ये टाकलं जातं आणि ज्याच्यात भस्म केलं जातं, त्यातलीच एक गोळी म्हणजे सूतशेखर वगैरे, यांना एक्सपायरी नसते. कारण भस्माचं डिग्रेडेशन, फर्दर डिग्रेडेशन काहीच होऊ शकत नाही. ती भुकटी आता, इट्स लाईक जस्ट लाईक अ डस्ट, त्यामुळे ती खराब होऊच शकत नाही. वा. आणि ह्या हर्ब्सचं पण कसं आहे, नुसतीच हर्ब्स म्हणजे काही कुठलं तरी तुम्हाला वैद्यांनी ज्येष्ठ मधाची पावडर समजा दिली, तर ती पण वर्षभरानंतर काम करते, पण त्याची पोटन्सी कमी. एवढंच त्याच्या मागचं हे आहे. उलट हे म्हणलात की जर का आसव अरिष्ट किंवा खूप कॉमन द्राक्षासव किंवा असं ऐकलं. द्राक्षासवमध्ये बऱ्याच लोकांना वाईनच वाटते. ऍक्च्युली ते तसाच प्रकार आहे, पण हे सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असतं. द्राक्षा म्हणजे मनुका फर्मेंटेड असतं. मोहाची फुलं टाकून मोठमोठे लाकडी बॅरल्स मध्ये आम्ही ते बनवतो. खूप औषध आहेत, म्हणजे कुमारी असव वापरतात, द्राक्षासव वापरतात, पुनर्नवा असव आहे, किंवा हार्टवाल्यांसाठी हे असव रेंज झाली. हार्टवाल्यांसाठी आपण अर्जुनारिष्ट हे ऐकलं असेल, किंवा फिमेल गायनेक प्रॉब्लेम्स मध्ये बरेच जण अशोकारिष्ट वगैरे अशी औषधं वापरतात, किंवा संधिवातवाले दशमूलारिष्ट. हे जे आसव अरिष्ट अशी जी औषधं असतात ना, याला एक्सपायरी नसते, कारण ते अल्कोहोल आहे. सो शेवटचे 2 प्रश्न भरपूर विचारायचं आहे. एक एक जे काय आपण बोलतो प्रेक्षकांसाठी पण एक खूप बोलायला खूप एका याच्यात होईल मला. आणि समज गैरसमज माहिती नाही, पण सर्वसामान्य लोकांना आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू झाली की ती अशी खूप वेळ आणि प्रॉब्ली त्याच्यामुळे सुद्धा लोक दजम. त्याच्या मागे किती खरं किती खोटं किंवा हे का घडतंय सांग. काय होतं, आपल्याला समजा काहीतरी सर्दी झाली, काहीतरी नाक व्हायला लागलं, गळायला लागलं, असं साधा एक सिनारिओ घेऊयात आपण. हे झालेलं आपण काय करतो, काहीतरी घरीच काहीतरी औषध घेऊन बघतो, काहीतरी सुमो कोल्ड किंवा सिनारेस्ट वगैरे अशी काहीतरी गोळी खायची. ते बरं नाही वाटलं, किंवा डायरेक्ट ओव्हर द काउंटर मेडिकल वाल्याला दे रे जरा सर्दीची गोळी, तो काहीतरी देतो. स्वयंघोषित रेमडी असं, ते घेतल्यानंतरही फरक नाही पडत. मग तुम्ही कुठल्या तरी जवळपासच्या जनरल प्रॅक्टिशनकडे जातात, ते सर तुम्हाला काहीतरी अँटीबायोटिक वगैरे लिहून देतात. त्यांनी कदाचित काही लोकांना बरं होतं, काही लोकांची तिथे थांबत नाही, मग टेस्ट करायला लागतात, मग सुपर स्पेशालिटी वाल्याकडे जायला लागतं. हे सगळं होऊन सुद्धा जर का तो बरा होत नाही, म्हणजे याला आम्ही क्रॉनिक अलर्जिक सायनोसायटिस, हा टिपिकल मी आता सिनेरिओ सांगत होतो, ते असं काही केल्या बरा होत नाही. मग ते म्हणतात की आता काय नाही तर चला आता आयुर्वेदिक ट्राय करू. तो एवढा जुना होईपर्यंत आधी वाट बघायची. त्याला तुम्ही त्या रस्त्याला जेवढे पुढे गेलाय तेवढे परत याला पण वेळ पाहिजे. त्यानंतर इफ यू आर एक्सपेक्टिंग की एका डोस मध्ये तुमचं बरं होणार, दिस इज नॉट पॉसिबल. तर त्यामुळे लोकांना वाटतं की ह्या स्लो आहे की काय, किंवा ट्रीट व्हायला वेळ लागतो की काय. सो इट्स नॉट लाईक दॅट. काही अक्षरशः आयुर्वेदामध्ये अत्येक चिकित्सा हा पण एक भाग, की आत्ता माझं डोकं दुखतंय तर मी आत्ता काहीतरी गोळी घेतली, माझं आत्ता डोकं थांबतं. अशी औषधं आहेत. लघुसूतशेखर आहे, शिरशूलादी वज्र रस आहे, किंवा इव्हन श्वासकाश चिंतामणी सारखी, म्हणजे आता माझा ऑक्सिजन ड्रॉप झालाय, आम्ही कोविडमध्ये खूप वापरली, की ती आता इमिजिएट 10व्या मिनिटाला तुम्ही चाटण घेतलं की तुमचा शूट झाला, ऑक्सिजन वरती गेला, 2 पॉईंटनी वरती गेला. बापरे. सो ते सापच. तर असं इमिजिएट काम करणारी पण आयुर्वेदात औषधं आहेत, पण ती त्या क्षणी आणि त्या कुठल्या आजाराच्या तुम्ही प्रकारामध्ये घेताय त्याच्यावर आहे. आजाराचे आयुर्वेदात 4 प्रकार सांगितलेत. एक तर पहिले म्हणजे साध्य, म्हणजे सुख साध्य, एक कष्ट साध्य, एक याप्य आणि एक असाध्य. थोडक्यात सांगतो. सुख साध्य म्हणजे सहज काहीतरी उलटी जुलाब सर्दी शिंका इतकं. कष्ट साध्य म्हणजे थोडेसे काळ घेतात, वेळ लागतो, पण बरे होतात. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, थोडासा संधिवात किंवा हे पाईल्स, वेळ लागतो पण बरे होतात. ते कष्टाने साध्य होतात. तिसरा एक प्रकार आहे याप्य. याचा अर्थ असतो की आयुष्यभर औषधं घ्याल तोपर्यंत बरे आहात. औषधं बंद झाली की तुमचा त्रास परत होईल. म्हणजे काइंड ऑफ आता पेन मॅनेजमेंट मध्ये असं आम्ही कधी लागलं तर ते वापरतो. किंवा समजा याचा लोअर बॅकचा इश्यूज आहे, खूप कंबर दुखते किंवा पायाला मुंगे येतात, गोळ्या खातात तोवर बरं आहे, नाहीतर मग ऑपरेशनचीच करायची वेळ येते खूप. आणि असाध्य म्हणजे ज्याला औषधच नाहीये, की जे रोज कधीच बरेच होऊ शकत नाही, त्याला त्या केस म्हणजे कॅन्सर सारखे आजार, त्यामध्ये आपण पेशंटची काय म्हणतात लाईफ एक्सपेक्टन्सी थोडीशी
आणि क्वालिटी ऑफ लाईफ हे दोन्ही थोडं इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. बट वी कांट क्युअर दॅट डिसीज. सिम्पटमॅटिक थोडासा रिलीफ देऊ शकतो. सो अशा वेगळ्या पद्धतीचे आपण औषधं त्याच्यात देऊ शकतो पेशंटला. आता बरेचदा काय होतं, पेशंट माझ्याकडे येणारे हे क्रॉनिक डिसीजचे येतात. सगळं फिरून झालंय आणि आता कशाची बरं वाटत नाही, संधिवात आहे काहीतरी औषधं द्या, कंबरदुखी काहीतरी औषधं द्या, सर्दी जातच नाही, वर्षभर असते औषधं द्या, ऍसिडिटी जातच नाहीये, किंवा IBS साठी खूप पेशंट येतात, इरिटेबल बाउल सिंड्रोमसाठी, की खाल्लं की टॉयलेटला जायला लागतं. तर हे दीज आर सगळे क्रॉनिक डिसीज. त्या क्रॉनिक डिसीज मध्ये ते कष्ट साध्य आहे, त्याला वेळ लागतोच, बरा व्हायलाच वेळ लागतो. त्या कारणाने म्हणून मग कधी कधी वाटतं पेशंटला की तो स्लो आहे. बट इफ यू आस्क अ पेशंट जो रेग्युलरली औषधं खातोय कुठलीही आयुर्वेदाची चांगल्या वैद्याकडनं घेऊन, त्याला लक्षणांमध्ये फरक 15-20 दिवसात नक्की दिसायला लागतो. जे काय म्हणजे दिसणं अपेक्षित आहे इन एनी युअर डिसीज, की तुम्हाला जे जे त्रास होतात ते 15 दिवसात कमी होतात. असं काही त्या 15 दिवसात बरा नाही, पण अवेअरनेस वाढायला लागलाय, लोक यायला लागली. म्हणजे आता लोकांना पण हवाय म्हणजे आता त्याचा साईड इफेक्ट नको. म्हणजे आता माझ्याकडे अक्षरशः असे पेशंट येतात की इन्शुलिन बंद करण्यासाठी काही आहे का, की त्याचा मला त्रास होईल, किंवा त्या गोळ्या कुठल्या बीपीची गोळी पण बंद करता येईल का, अशा पण शंकेने येतात लोक, की त्या गोळ्यांचा लॉंग टर्मला साईड इफेक्ट होईल. स्ट्रेसमुळे 30 पासूनच मुलांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या, त्यामुळे ते येतात की आम्हाला ती शक्यतो नकोय, ते टाळायची. किती वर्ष घेणार, 40 वर्ष खाणार, त्याच्यापेक्षा दुसरं काही देता येईल का, म्हणून असं लोक बघायला लागलेत आयुर्वेदाकडे आणि यायला लागलेत. नक्कीच 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 ऍक्च्युअली यायला लागलेत. म्हणजे ह्याचा आता आपण स्वतः जसं ऍक्सेप्टन्स करतोय, तसंच ग्लोबल ऍक्सेप्टन्स पण खूप चांगला यायला लागलाय.